श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या 14 डिसेंबर आहे, तर उद्या वार आहे गुरुवार. तर हा गुरुवार जो आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत हे करत असतो आणि गुरुवारचं जे व्रत आहे तर ते माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत हे केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे. यामुळे फक्त एका दिवसात आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल आणि फक्त 24 तासात आपलं काम होईल. त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये छोट्या मोठ्या अशा इच्छा असतातच आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो आणि आपल्या इच्छा या ज्या आहेत तर त्या आपण पूर्ण करत असतो. पण कधी कधी प्रयत्न कष्ट करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो कष्ट करतो तर त्याला आपलं नशीब जे आहे तर ते साथ देत नाही. म्हणजे आपण जे काही प्रयत्न करत असतो किंवा मेहनत कष्ट करत असतो तर ते वाया जात असतात, पण आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत. अशा वेळेला आपल्याला नशिबाची साथ मिळावी आणि त्यामुळे आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती अशा पद्धतीचे उपाय करायचे असतात. यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आंघोळ करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये धनवृद्धीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील शत्रुपीडा दूर करण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे. याने आपल्यामध्ये असणारे निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता जी आहे, त्याचप्रमाणे काही जर दोष असतील, करणी बाधा असतील, यासारखे जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला खडे मीठ सुद्धा चिमूटभर टाकायचं आहे. आता खडे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ टाकलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला 5 तुळशीची पानं जी आहेत तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं. आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नसेल किंवा तिथे जाणं शक्य नसेल तर मग आपल्याला गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. आता गंगाजल तुम्हाला कुठं मिळेल तर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल. तर तुम्हाला तिथून जे गंगाजल आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं गोमूत्र आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपली जी काही पापं आहेत किंवा आपल्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका किंवा पापं झालेली असतात तर त्यातून आपली मुक्तता ही होत असते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्य असेल तर एकदा तरी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान नक्की करा. पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. 4 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना गुरुवारचा दिवस आहे तर तुम्हाला व्रत सुद्धा करायचं आहे. स्त्रियांनी आपले केस धुवायचे नसतात गुरुवारी आणि गुरुवारी कोणकोणत्या गोष्टी आपण करू नये यावरचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. गुरुवारी केस धुतल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते, आपल्या घरातून निघून जाते. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा निर्माण होत असतात. त्यामुळे तुमचं गुरुवारचं व्रत असेल तर तुम्ही आज बुधवारीच तुमचे केस धुवा. तुम्हाला उद्या फक्त अंघोळ करायची आहे. आपले केस अजिबात चुकून सुद्धा धुवायचे नाही आहेत. उपवास करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला उद्या तुमचे केस धुवायचे नाही आहेत. फक्त तुम्हाला अंघोळ करायची आहे. आणि ज्या स्त्रिया गुरुवारचं व्रत करणार आहेत तर त्या स्त्रियांनी अंघोळीच्या या पाण्यामध्ये तुम्हाला या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. ज्यांना नेहमी गुरुवारचं व्रत असतं, जे लोक महिन्यामधले प्रत्येक गुरुवार येतात तर ते करत असतात, तर संपूर्ण वर्षामध्ये बघा आता पुरुष सुद्धा बरेच गुरुवारचं व्रत हे करत असतात किंवा स्त्रिया सुद्धा करत असतात, तर त्यांनी सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या
टाकायच्या आहेत आणि त्याने आंघोळ करायच्या आहेत. तुम्ही व्रत करणार नसाल किंवा काही पुरुष किंवा स्त्रिया ज्या आहेत तर तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण या ज्या वस्तू आहेत त्या मात्र तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही गुरुवारचं महत्व आहे, जे पुण्य आहे तर ते तुम्हाला त्याचं प्राप्त होईल. तसेच तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही सर्व अडचणी, संकट, विघ्न आहेत तर ते सुद्धा दूर होतील. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की उद्याच्या दिवशी करा. गुरुवारच्या दिवशी मिठाला, हळदीला आणि तुळशीच्या पानांना अतिशय महत्व असतं आणि जेव्हा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सगळ्या वस्तू टाकत असतो आणि त्याने आंघोळ करत असतो तर त्याचा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा हा होत असतो. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.